तो स्वतःच्या गोष्टींचा खर्च उचलू शकत नाही का, असा सवाल आमिरने केलाय। मोठी बातमी, प्रभादेवीचा वादग्रस्त पूल अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। शिवडी न्हावाशेवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे काल मध्यरात्री या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे। तर या पुलाच्या पाडकामाला सातत्याने स्थानिकांकडून आणि ठाकरे गटाकडून विरोध होत होता, मात्र काल मध्यरात्री या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे। तर शिवडी न्हावाशेवा पुलाच्या कामासाठी या प्रभादेवी पुलाचं काम केलं जातंय। प्रभादेवीचा वादग्रस्त पूल अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे। तर प्रभादेवीचा वादग्रस्त पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। तर यावरतीच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। त्यामुळे नागरिकांच्या कुठल्याही अधिकाराला गदा अडचण न लावता किंबहुना ते संरक्षित करूनच हे विकासाचं काम होतंय। आणि जे विकासाचं काम प्रस्तावित आहे तो पूल सुद्धा मुंबईकरांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा भाग आहे। त्याची कनेक्टिव्हिटी, त्याची जोडणी ही सुद्धा मुंबईकरांच्या हिताची आहे। त्यामुळे नागरिकांच्या घराचं संरक्षण आणि विकासाची भूमिका दोन्ही घेऊन सरकार काम करेल। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, वादग्रस्त अशा प्रभादेवी पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे, काय अधिक अपडेट? अगदी बरोबर आहे अंकिता, सध्या आपण एल्फिस्टन ब्रिजच्या याच ठिकाणी आहोत जिथे आपण बघतोय की या पुलाचं पाडकाम जे आहे ते सुरू झालेलं आहे। आणि काल रात्री 10 वाजल्यापासून जे आहे ते एल्फिस्टनचा हा दक्षिण मुंबईतला लाईफलाईन मानला जाणारा हा ब्रिज आहे, तो ब्रिज बंद ठेवण्यात आला आणि त्यानंतर हे पाडकाम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आणि साधारण 16 महिन्याचा कालावधी लागणार आहे। स्थानिकांचा विरोध होता कारण एकूणच 19 इमारती ज्या आहेत ते या बांधकामामध्ये, म्हणजे हा जो ब्रिज बांधला जाणार आहे त्या बांधकामाच्या दरम्यान 19 इमारती बाधित होणार होत्या आणि जवळपास 83 घरं जी आहेत, म्हणजे कुटुंब ज्यांची घरं आहेत ते बाधित होणार होते, प्रकल्पग्रस्त। आणि अशासाठीच स्थानिकांचा विरोध होता। इतकंच नव्हे तर मुंबई, खास करून दक्षिण मुंबईमध्ये ये जा करणाऱ्या प्रवाशांनी सुद्धा ट्रॅफिकच्या समस्येला पाहता याचा विरोध केला होता। मात्र विकास काम करण्यात येणार आहे आणि हा पूल जो आहे तो दुमजली बांधण्यात येणार आहे। आणि त्याचमुळे वरळी आणि शिवडी असा जो एक एलिव्हेटर कनेक्टर जो आहे, एलिव्हेटेड कनेक्टर, तो बांधला जाणार असल्यामुळे हा पूल जो आहे तो 125 वर्ष जुना हा पूल आहे, त्यामुळे तो पाडण्यात येतोय। आणि काल रात्री 10 वाजल्यापासून हा पूल बंद करण्यात आला आणि त्यानंतर आता पाडकाम जे आपण बघतोय की पाडकाम सुरू करण्यात आलेलं आहे, बॅरिकेड्स लावलेले आहे। मात्र जसं की मी सांगितलं की स्थानिकांचा हा या ठिकाणी जे आहे ते विरोध होता आणि त्यामुळे पोलीस जे आहे ते एल्फिस्टन पुलाच्या दोन्ही बाजूला, म्हणजे जिथून पूल सुरुवात होतं आणि जिथून पूल एंड होतोय त्या दोन्ही बाजूला जे आहे ते पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। इतकंच नव्हे तर 20 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की पोलिसांचं अतिरिक्त एक्स्ट्राचं जे दल असतं ते सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। आणि फक्त काल रात्रीपासूनच नव्हे तर जेव्हा राज्य सरकारकडनं आणि प्रशासनाकडनं, त्यामुळे एकंदरीतच आता या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त या परिसरात दिसून येतोय। धन्यवाद ज्योत्सना, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर प्रभादेवी पुलाच्या बंद होण्यानं मध्य मुंबईच्या वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे। तर प्रभादेवीच्या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे। 125 वर्ष जुना या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे।